तर अतुल सुभाष नावाचा 34 वर्षाचा सॉफ्टवेअर इंजिनियर आपल्या राहत्या घरी आत्महत्या करतो आणि फक्त हेच नाही तर आत्महत्या आधी तो आपला एक व्हिडिओ बनवून इंटरनेटवरती अपलोड करतो। हेलो वर्ल्ड, मेरा नाम अतुल सुभाष है। मैं तकरीबन 34 साल का हूँ, बैंगलोर में रहता हूँ। आज मैं सुसाइड कमिट करने जा रहा हूँ। तर झालं असं की या व्हिडिओमध्ये तो असं सांगतो की त्याची बायको आणि तिच्या घरचे त्याचा नेहमीच छळ करायचे, खोटे आरोप करण्याच्या धमक्या देऊन त्याच्याकडून पैसे उकाळायचे आणि याचमुळे अतुल सुभाषवरती खूप प्रेशर येत होता। त्याला नेहमीच कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या। या व्हिडिओमध्ये तो असंही सांगतो की त्याला कायद्याची काहीच मदत झाली नाही। इवन तो असं बोलतो की ज्यावेळी कोर्टात त्याची केस सुरू होती तेव्हा त्याची बायको असं बोलते की तू जीव का नाही देत, आणि त्यावेळी जी कोर्टाची जज असते ती त्याच्याकडे बघून असते। आणि या सगळ्याला त्रस्त होऊन अतुल सुभाष हा कठोर निर्णय घेतो। जुलै महिन्यातच अतुलला कोर्टाने त्याच्या बायकोला आणि मुलाला 40,000 दर महिना मेंटेनन्स देण्याची ऑर्डर दिली होती आणि हे सगळं असून सुद्धा त्याच्याकडून अजून पैशाची मागणी केली जात होती। आणि या सगळ्याला त्रस्त होऊन अतुल सुभाष याने हा कठोर निर्णय घेतला। सांगायचा मुद्दा असा की आपली जी कायदे व्यवस्था आहे ती महिलांच्या बाजूने अशी आहे की काही महिला त्याचा चुकीचा वापर सुद्धा करू शकतात। अतुलचा हा मुद्दा आता इंटरनेटवरती खूप व्हायरल होतोय। महिलांवरती अत्याचार होतात अशा व्हिडिओज तर समोर येतातच, पण पुरुषांवरही अत्याचार होऊ शकतात हे या घटनेमुळे आपल्याला कळतं। यावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगा।